प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। श्री दशनाम गोसावी समाज संस्था सिन्नर यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि तालुका समाज मेळावा नुकताच सिन्नर येथे उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र गिरी होते। या सोहळ्यास माजी जिल्हाध्यक्ष सूर्यभान गोसावी, बाळासाहेब गोसावी, संजय गोसावी, किशोर भारती हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। समाजातील शिक्षण आणि यशाची ओळख ठरलेल्या या सोहळ्यात इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती पात्र 4, 10वी 18, 12वी 11, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर 15 अशा एकूण 48 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना रामभारती गोसावी यांनी स्मृतिचिन्ह, भानुदासपुरी गोसावी यांनी शैक्षणिक साहित्य आणि भैरवनाथ गोसावी यांनी प्रमाणपत्रांचे सौजन्य दिले। काशीनाथ गोसावी, सौ कमलगिरी आणि दीपक गोसावी यांनी रोख स्वरूपातील पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या समाजबांधवांचा गौरव करण्यात आला। दत्तात्रय गोसावी, समाजभूषण सोमनाथ गिरी, आदर्श शिक्षक संजय गिरी, जिल्हा सरचिटणीस ग्रामसेवक संघटना DZ बनम, ग्रामविकास अधिकारी सुमित गोसावी, महाराष्ट्र पोलीस प्रवीण आणि संदीप गोसावी, उद्योजक भूषण गोसावी, भारतीय जवान संजीव गोसावी, कृषी अधिकारी सोनाली गिरी, शिक्षण सेवक आणि दिलीप गोसावी सेवानिवृत्त यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। या सोहळ्यासाठी सुरेश गोसावी, सुखदेव गोसावी, दत्तात्रय गोसावी, डॉक्टर अशोक गोसावी, शरद गोसावी, गुलाब गोसावी, संजय गिरी, DZ बन, पंडित गोसावी, संजय गोसावी, दौलत गोसावी, छगन गोसावी, विठ्ठल बावा, अनिल गोसावी, सुभाष गोसावी, अंबादास भारती आदींनी रोख स्वरूपात दिलेल्या देणग्यांमुळे कार्यक्रम अधिक भव्यतेनं साजरा झाला। रवींद्र गिरी यांच्या वतीनं सर्व उपस्थित समाज बांधवांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सरचिटणीस वसंत गोसावी यांनी केले। ओंकारेश्वर आरती पठणाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली। हा सोहळा समाज एकतेचे प्रतीक ठरून पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली। हायवेवरील कोणत्याही स्वस्त ढाब्यात जेवायला गेला तर मेनूमध्ये किमान 6 पदार्थ पनीरचे असतात। 5 स्टार हॉटेलमध्ये गेला तर व्हेजिटेरियन सेक्शनमध्ये 60% डिशेस पनीरच्या असतात। 30 रुपयात 6 पनीर मोमोज, 50 रुपयात पनीर पिझ्झा, 100 रुपयात बटर पनीर, 40 रुपयात पनीर कुलचा। 20 वर्षांपूर्वी मी जेव्हा सांगायचे की मी पनीर खात नाही तेव्हा लोक म्हणायचे इतकी प्रोटीनयुक्त गोष्ट का खात नाही, आणि तेव्हापासून मला वाटायचं की हा पनीर खरा नसावा आणि मग मी घरीच पनीर बनवायला सुरुवात केली। मी 70 रुपयात 1 लिटर अमूलचं फुल क्रीम दूध घेतो, त्यातून साधारण 200 ग्राम पनीर मिळतं। म्हणजेच 1 किलो पनीर बनवण्यासाठी 5 लिटर दूध लागतं, ज्याची किंमत 350 रुपये आहे। म्हणजेच खऱ्या दुधाचं पनीर बनवलं तर त्याची किमान किंमत 350 रुपये तरी येते। जर दुधाची फॅक्टरी भाव लिटरला 50 रुपये धरला तरीही फक्त दुधासाठी 250 रुपये खर्च येतो आणि यात मजुरी, गॅस, इंधन वगैरे जोडल्यास हा खर्च 60 रुपयांपर्यंत पोहोचतो। सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स वगैरे जोडल्यास ही किंमत 63,000पर्यंत जाते। म्हणजेच किमान 315 रुपये किलो खर्च येऊन जर दुकानदाराने 10% नफा घेतला, जो प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त असतो, तर ग्राहकाला ते पनीर किमान 345 ते 350 रुपये किलो भावाने मिळायला हवं। आता जर तुम्ही 200 किंवा 250 रुपयात किलो पनीर घेत असाल तर दुकानदारांनी दानछत्र उघडला आहे का, जे तो तुम्हाला खर्चापेक्षा 25% कमी दरात विकतो। खऱ्या पनीरची किंमत प्रमाण समजून घ्यायचं असेल तर घरी पनीर बनवून पहा, कळेल। मग येतो ॲनालॉग पनीर, म्हणजे पनीरसारखा दिसणारा, त्याच्या स्ट्रक्चरसारखा दिसणारा पदार्थ, ज्याचे मुख्य घटक म्हणजे पावडर दूध, वनस्पती तेल, पाम ऑइल, अरारोट स्टेबिलायझर्स आणि डेव्हलपिंग एजंट्स। पावडर मिल्कमध्ये फॅट नसल्यामुळे त्यात डालडा आणि पाम ऑइल मिसळलं जातं, ज्यामुळे त्याची घनता वाढते आणि हे तेलच आहेत जी आपल्या रक्तवाहिन्यात जमून जातात। हा ॲनालॉग पनीर तुम्हाला 5 स्टार हॉटेल्समध्ये सुद्धा मिळतो, भले तुम्ही पनीर टिक्का खात असाल किंवा पनीर दुप्याचा, आणि त्याहून खालच्या दर्जाचा असतो युरिया डिटर्जंट आणि मैद्याच्या मिश्रणातून बनवलेला पनीर। म्हणजे तो पनीर जो तुम्ही 30 रुपयात 6 मोमोजमध्ये किंवा 50 रुपयात पनीर लोडेड पिझ्झा बर्गरमध्ये खात आहात। हा युरिया थेट तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतावर हल्ला करतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास जीवघेणा ठरू शकतो। भारतात दररोज 64 कोटी लिटर दूध उत्पादन होते। जर हे सर्व दूध फाडून पनीर बनवलं गेलं तर साधारण 1 कोटी 20 लाख रुपये किलो पनीर बनू शकतं आणि दररोज पनीरचा वापर साधारण 15,000 टन आहे। आणि हे शक्य आहे का की 1 कोटी 50 लाख किलो पनीर 64 कोटी लिटर दुधातून बनेल? बाजारात मिळणाऱ्या 80%पेक्षा जास्त पनीर नकली आहे
आणि हे नकली पनीर रस्त्याकडच्या ढाब्यांपासून ते 5 स्टार हॉटेल्सपर्यंत सर्वत्र वापरलं जात आहे. गेल्या 30 वर्षात यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोगांमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. यामागचं कारण काय? कधीतरी त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन बघा, जिथे युरियाचे भगोने उकळत असतात. जे लोक ते बनवत आहेत त्यांना सांगा की ते स्वतःच बनवलेला पनीर खाऊन दाखवावा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये पनीरची डिश ऑर्डर कराल तेव्हा तुम्ही एकच सांगा की एक कच्चा पनीरचा तुकडा आणून दाखवावा. मी हमी भरवून सांगतो, ते 1000 बहाणे करतील. मी हे आजमावून पाहिलेलं आहे. एका रेस्टॉरंटवाल्याने तर मला साफ सांगितलं, जेवायचं असेल तर जेवा, नाही तर जा, आम्ही सॅम्पल दाखवणार नाही. दुग्धजन्य पदार्थ हा आजच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. दुर्दैवाने सरकारसुद्धा याबाबत काही करू शकत नाही. नकली उत्पादनं दररोज पकडली जातात, पण आपल्या कायद्यात यासाठी फक्त काही दंड किंवा छोटीशी शिक्षा आहे, ज्यामुळे होणाऱ्या लाखो अप्रत्यक्ष मृत्यूंसाठी त्यांना जबाबदार धरलं जात नाही. हीच खरी शोकांतिका आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मविप्र समाजाचे कॉमर्स, मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर सायन्स CMCS महाविद्यालयात करिअर अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत कंपनी सेक्रेटरी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत BCom, MCom, BBA आणि BCA शाखांमधील 150पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या प्रसंगी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया रिजनल काउन्सिलच्या नाशिक चॅप्टरचे माजी अध्यक्ष रमा दीक्षित, प्रभारी राजश्री लांबे यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाअंतर्गत ICSI असलेल्या व्यावसायिक संधी आणि जबाबदारी कंपनी सेक्रेटरी कोर्सची रचना, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे कायदेशीर अनुपालन किंवा धोरणात्मक व्यवस्थापन, भविष्यात आपण कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो आणि कोणत्या संधी उपलब्ध आहेत यासंबंधीचे सखोल मार्गदर्शन कळते. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आणि शंकांचे निरसन कार्यशाळेत करण्यात आले. कार्यशाळेसाठी संस्थेचे शिक्षण अधिकारी डॉक्टर अजित मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. IQC समन्वयक अमित मोगल, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन सेलचे समन्वयक प्राध्यापक योगेश भडांगे, प्राध्यापक रुपाली वाघ यांनी आयोजन केले. या कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर निखिल हिरे, कविता अमृतकर यांनी केले. प्राध्यापक वृषाली खालकर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. मालेगाव स्टँड HP पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या एका खासगी हॉटेल्स लॉजिंग मालकाने नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षित पार्किंगची जागा हडप करण्याचा हेतू होता. त्या हॉटेल मालकाने आपल्या लॉजिंगसाठी जाण्याकरिता या महानगरपालिकेच्या जागेतून जिना बांधायचा होता. मात्र तिथे असणाऱ्या भास्कर पाटील यांनी या व्यक्तीला विरोध करून नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना तक्रार करून ते काम बंद केले आहे. हॉटेल मालक संदीप शर्मा हे नेहमीच त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणावरून खड्डा करण्यास तसेच रस्ता बनवण्यास सुरुवात करतात. मात्र या हॉटेल मालकास कोणतेही कर्मचारी का कारवाई करत नाहीत असा प्रश्न तक्रारदार भास्कर पाटील यांनी केला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षित पार्किंग जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तसेच या ठिकाणी कोणताही जिना किंवा जागा कोणाला हडप करू देणार नाही. म्हणून तक्रारदार भास्कर पाटील यांनी नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला तक्रार केली आहे. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. जर कोणी अनधिकृतपणे ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा देखील तक्रारदार भास्कर पाटील यांनी दिला आहे. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. मी भास्कर पाटील. सदरू आपण ज्या जागेत आता उभे आहात ही जागा महापालिकेची आरक्षित जागा आहे पार्किंगसाठी आणि महापालिकेने ताब्यात सुद्धा घेतलेली आहे त्यांच्या नगररचना विभागाने आणि इथे पार्किंगची सुविधा ते करणार होते. परंतु इथला जो स्थानिक हॉटेलवाला आहे संदीप शर्मा हा इथे नेहमी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या जागेतून पार्किंगच्या जागेतून त्याला एंट्री पाहिजे. अतिक्रमण करतोय तो. तिथून त्याला बिल्डिंग प्लॅनमध्ये सँक्शन नसताना तो इथून पायऱ्या करायचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी तो नेहमी इथं JCB आणतो, खड्डा करतो. आता सकाळपासून 2 गाड्या काढून नेल्या. आता 3री गाडी आम्ही थांबवून ठेवली आणि JCBवाला जो होता तो निघून पळून गेला. आता आम्ही तहसील ऑफिसला सुद्धा कळवलेलं आहे. तहसील ऑफिसवाले पण येत आहे. त्याच्यामुळं आता हे तहसील ऑफिस पण आता हे गाडी बहुतेक जमा करून घेतील. महापालिकेला वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे. आतापर्यंत कमीत कमी महापालिकेला 5 ते 7 तक्रार अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. लेखी आयुक्तांनाही दिलेले आहे, नगररचनालाही दिलेले आहे, अतिक्रमण आयुक्तांना पण दिलेलं आहे, वेळोवेळी दिलेलं आहे. परंतु त्याची काही दखल घेतलं जात नाही आणि ही जागा ती ताब्यात घेत नाही आणि हे करत नाही. वास्तविक त्याचं बऱ्यापैकी खाली अतिक्रमण आहे. त्याच्यासुद्धा वेळोवेळी आम्ही तक्रारी दिल्या आहे. तारखासहित तुम्हाला सगळं डिटेल्स आम्ही जेरॉक्स देतो. त्याच्या पूर्ण 7-8 तक्रारी आम्ही आतापर्यंत दिलेल्या आहे महापालिकेकडे. पोलिसांना सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे. पोलिसांना पण आम्ही मागे आमची एक केस झालेली होती त्यावेळेस पण आम्ही एनसीआर दिली होती. आजही आम्ही सकाळीच पोलीस स्टेशनला जाऊन आलो. पोलीस स्टेशनला सांगितलं का असा हा मनुष्य नेहमी इथं येऊन दादागिरी करतो आणि प्रॉब्लेम करतो तर तुम्ही ते लक्ष द्यावं. याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. वास्तविकपणे एवढ्या तक्रारी आणि एवढ्या अर्ज आपले गेले असताना अधिकारी लक्ष देत नाही म्हणजे याचा अर्थ काय असं. तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. जिल्हा रुग्णालयातील क्लास 3 डॉक्टरने कुटुंबाच्या बनावट कंपनीकडून केली राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक. जिल्हा रुग्णालयातील डेंटिस्ट टेक्निशियन असलेल्या सागर चोथवे यांनी वडील दिलीप चोथवे, पत्नी अश्विनी चोथवे यांच्या नावे क्रॅनोबॅटिक पॉवरटेक या प्रायव्हेट लिमिटेड ही बनावट कंपनी स्थापन करून मिळवल्या ICU कक्ष उभारण्याचे कंत्राट. नाशिक आणि मालेगावमध्ये ICU कक्ष न उभारताच काढले टेंडरचे 50% रक्कम. एकूण 7.5 कोटी रुपयांचे होते टेंडर. तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि जिल्हा रुग्णालयातील बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून टेंडर मिळवल्याचं चौकशीत उघड. चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे दिले होते आदेश. तत्कालीन सिव्हिल सर्जन अशोक थोरात, तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी निखिल सौंदानेसह इतर काही अधिकाऱ्यांवर चौकशी समितीकडून ठपका. नाशिकसह अजून कुठल्या जिल्ह्यातही कंपनीकडून टेंडर घेण्यात आले या संदर्भात देखील चौकशी सुरू आहे. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद तवली डोंगर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अमृतवन उद्यान येथे सालाबादप्रमाणे दिनांक 29 जुलै मंगळवार रोजी नागपंचमी यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. माननीय सभापती पंचवटी प्रभाग आहे सौ सुनीताताई ज्ञानेश्वर पिंगळे मखमलाबाद शिवारातील मनपा हद्दीतील तवली डोंगर येथे सन 2019 मध्ये शासन आणि मनपाच्या माध्यमातून 17 एकर जागेवर भव्य उद्यान साकारलं आहे. राज्याच्या पर्यटन सचिव सौ संगीता पायधोडे आणि तत्कालीन आमदार श्री बाळासाहेब सानप, विद्यमान आमदार राहुल ढिकले तसेच तत्कालीन कार्याध्यक्ष आयुक्त श्री तुकारामजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून शहरात एवढे मोठे उद्यान साकारण्यात आले. सर्व सन्माननीय माननीय नगरसेवकांच्या प्रयत्नाने या ठिकाणी भव्य उद्यान, लहान मुलांसाठी खेळणी, 5 ते 2 किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक, एम्पी थिएटर, वन औषधी गार्डन, मोगरा गार्डन, नागोबा मंदिर सुशोभीकरण, जवळजवळ 11,000 वृक्षांची लागवड, लोकसभागृहातून वृक्ष लागवड अशा अनेक सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. प्राचीन परंपरेनुसार स्थानिक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सकाळी नागोबा मंदिर समोर ध्वज चढवून पूजा अर्चा करण्यात आली. दुपारी 3 वाजल्यानंतर कुस्त्यांची विराट दंगली या ठिकाणी भरवल्या जातात. पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी रहाटपाळणी, खेळणी दुकाने, करमणुकीची वेगवेगळी साधने आवर्जून लावलेली असतात. जवळपास 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी पूर्ण आजूबाजूच्या खेड्यातून आणि शहरातून येत असतात. विशेष करून लहान मुले, महिला वर्ग यांचा पुरेपूर आनंद घेत असतात. या ठिकाणी प्रभागाच्या माननीय नगरसेविका सौ सुनीताताई ज्ञानेश्वर पिंगळे यांनी बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, उद्यान विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून झाडांची छाटणी, मंदिरे धुवून साफ करणे आणि रस्त्यांना मुरुम टाकणे, टेकडीकडे जाणारे सगळे रस्त्यांचे खड्डे बुजवणे, धूर फवारणी, डास प्रतिबंधक यासाठी पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या झाडांची मोडतोड, कचरा घाण करू नये तसेच अमृतवन तवली डोंगर येथे विनाकारण होर्डिंगबाजी करू नये असे आवाहन प्रभागाच्या माननीय नगरसेविका सौ सुनीताताई ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केले आहे. मराठा हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, पर्यवेक्षक रामनाथ गडाख, देवीदास भारती, नंदा जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. पर्यवेक्षक रामनाथ गडाख यांनी प्रास्ताविक केलं आहे. शाळेच्या प्रगतीचा थोडक्यात गोषवारा त्यांनी पालकांसमोर मांडला. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालक आणि शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे अतिशय आवश्यक आहे आणि हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट भूषण टाटिया, सहसचिवपदी किरण आल्हाटे, सचिवपदी सुनील कदम, सदस्य लक्ष्मण शिंदे, दिनेश कड, हेमंत गायकवाड, हेमलता पाटील, आशा भामरे, रुपाली जाधव, महेंद्रकुमार आल्हाटे, शिक्षक सदस्य दिनेश मोरे, अर्चना भामरे, सुनीता पदाडे, सीमा देवरे, केशव शिंदे, सुनीता निकम, सुनीता गायकवाड, सविता साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीला गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक थोरात यांनी म्हटलं आहे की विद्यालयाचे कामकाज शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रींवर चालते. पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असणे अतिशय महत्त्वाचं आहे. याबाबत आपले कर्तव्य आणि जबाबदारी आपणास समजणे आवश्यक आहे. शालेय गुणवत्ता वाढ आणि शिस्त राखण्यासाठी आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. काही समस्या निर्माण होत असतील तर त्या सोडवण्यासाठी पालक आणि शाळेला सहकार्य करणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणजे पालक शिक्षक संघ होय. त्यासोबतच विद्यार्थ्यांचा आहार, वर्तन, अभ्यास, शिस्त, हजेरी या बाबीकडे देखील कटाक्षानं पालकांनी लक्ष देणं अपेक्षित आहे. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. चैताली गीते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.